हॅलो एव्हरीवन. तर चला आज आपण बनवूया महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये झणझणीत चिकन फ्राय. तुम्ही बघू शकता इथं मी चिकन धुवून घेतलेलं आहे. त्यात 2 चमचे आलं लसूण पेस्ट घातले, 2 चमचे गरम मसाला पावडर, थोडा हळद, आपल्या चवीनुसार मीठ घाला आणि 2 चमचे मिरची पावडर. आणि त्यात मी एक लिंबू पिळून घेतलेला आहे. आपण त्याला आता चांगल्याने मिक्स करून कव्हर करून 20-25 मिनिटांसाठी मॅरिनेशनला ठेवूया. त्याच्यानंतर मी इथं 3 कांदे बारीक चिरून घेतले आणि इथं थोडी कोथिंबीर सुद्धा आपण बारीक चिरून घेऊया. आता एक पॅन मध्ये थोडे खडे मसाले भाजून घेऊया. ज्याच्यात मी घेतले धने, जिरं, पत्री, काळी मिरी, लवंग, दालचीन. त्याला चांगल्याने रोस्ट करून झालं की अगदी थोड्या तेलामध्ये लाल मिरची पण घालून आपण रोस्ट करून घेऊया आणि त्याला ग्राइंड करून एक फाईन पेस्ट तयार करून घ्यायचं. आता मी घातले 2 चमचे तेल, 1 चमचा तूप आणि त्यात कांदा आणि कोथिंबीर घालून आपण चांगल्याने भाजून घेऊया. एकदा कांदा चांगलं भाजलं की जे मॅरिनेशन केलेलं चिकन होतं ते घालून आपण मिक्स करूया आणि त्याला कव्हर करून ठेवूया. एकदा चिकन शिजलं की जे पेस्ट आम्ही रेडी केलेलं होतं ते पेस्ट घालून मिक्स करून त्याला वापस कव्हर करून ठेवायचं थोडा वेळ, जोपर्यंत पाणी आटत नाही. एकदा पाणी आटलं की तुम्ही बघू शकता की इथं आमचं चिकन फ्राय रेडी आहे. त्याला आता तुम्ही कोथिंबीर घालून सर्व करू शकता. थँक्यू.